श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून तुमच्या सर्वांच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये स्वागत आहे। मी शुभांगी पोळ मनापासून तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला खरोखरच खूप अगाध आहेत। ज्या भक्ताने मनापासून स्वामींच्या भक्तीचा मार्ग निवडला त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये स्वामी नेहमीच चमत्कार हे करत असतात। श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी देखील भाग्य असावं लागतं आणि जे स्वामींचे भक्त आहेत त्या प्रत्येक भक्त हे भाग्यवंत आहेत। आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की कधी सुद्धा कोणत्याही भक्ताला एकटे सोडत नाहीत। एकदा जर स्वामींच्या भक्तीचा मार्ग निवडला भक्ताने तर त्या भक्ताला कधीच एकटे स्वामी हे सोडत नसतात। मग त्या प्रत्येक भक्तांच्या बरोबर स्वामी पावलोपावली चालत असतात आणि प्रत्येक सुख दुःखामध्ये संकटामध्ये अडचणीमध्ये त्या भक्ताला त्यातून बाहेर काढण्यासाठी स्वामी नेहमी तत्पर असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची भक्तीमध्ये येण्यासाठी देखील खूप मोठं भाग्य असावं लागतं आणि सर्वजण जे स्वामी भक्त आहेत तुम्ही सर्वजण हे खरोखरच खूप भाग्यवंत आहात की तुम्ही स्वामींची भक्ती करता आहात। कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुमची निवड केलेली आहे। आणि आपणा सर्वांचा जे आज आपण प्रत्येक भक्तांचे वेगवेगळे अनुभव इथे सांगत असतो तर याचे एकच ध्येय आहे ते म्हणजे की भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे। त्यामुळे तुमच्या जवळ जर स्वामींनी एखादा अनुभव तुम्हाला आलेला असेल, स्वामींचा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा चमत्कार झालेला असेल तर तुम्ही या चॅनलवरती तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे। त्यामुळे तुम्ही अनुभव शेअर केल्यामुळे भक्ताने भक्त स्वामी भक्त हे आपोआपच वाढत जातील आणि प्रत्येकांवर स्वामींची कृपा ही नक्कीच होत जाईल। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की तुम्ही एकदा जरी स्वामींचं नाव घेतलं ना तरी देखील स्वामी त्या भक्ताला योग्य वेळ आल्यानंतर एकदा नाव घेतल्याच्या बदल्यात खूप काही देऊन जात असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच स्वामींची भक्ती करणाऱ्या भक्ताची भक्ती कधी सुद्धा वाया जात नाही। फक्त फरक मात्र एवढाच असतो की काही भक्तांना स्वामींचे अनुभव पटकन येत असतात तर काही भक्तांना स्वामींचे अनुभव यायला उशीर लागत असतो। पण स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताला अनुभव हा नक्कीच येत असतो। मग त्या स्वामी भक्ताची भक्ती ही मोडकी तोडकी का असेना किंवा तो स्वामी भक्त खूप भक्ती देखील करीत असेना, परंतु स्वामी आपल्या भक्ताला नेहमीच काही ना काही अनुभव चमत्कार हे देऊन जात असतात। तर मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी जो तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे तो अनुभव देखील खूप सुंदर आहे। तर त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे सर्वच काही संपलेलं होतं। मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच खूप काही शिकण्यासारखा आजचा हा अनुभव आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये अगदी शेवटच्या क्षणी येऊन स्वामींनी चमत्कार केला। परंतु स्वामींनी असा चमत्कार केला की आयुष्यभर जो त्यांना त्रास झाला त्या ताईंना, त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही त्या ताईंनी चुका केल्या, तर मित्र आणि मैत्रिणींनो, या ताई या अक्कलकोटमध्ये राहणाऱ्या ताई आहेत। तर त्या ताईंचा खरोखरच म्हणजे अक्कलकोटमध्ये राहून देखील जर स्वामींची भक्ती करायची नसेल तर ही काही साधी गोष्ट नाही। आणि त्या ताईंना कोणताही देव असतो किंवा देव काही चमत्कार करतात यावरती विश्वासच नव्हता आणि त्यांच्या आयुष्यामध्ये अक्कलकोट निवासी असून सुद्धा जर त्यांच्या मनामध्ये स्वामींविषयी भाव नसेल तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप वाईट घडत गेला आणि त्यानंतर त्यांना स्वामींवरचा विश्वास जागा झाला की त्यांना असं एक काम म्हणून एक आपण कसं काम करतो त्या पद्धतीनेच एक काम करायचं म्हणून स्वामींच्या भक्तीचा मार्ग निवडला। चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये काय झालं होतं आणि त्यांना स्वामींचा साक्षात्कार कसा झाला, स्वामींच्या भक्तीमध्ये त्या कशा आल्या, चला तर त्यांच्या आयुष्यामध्ये कोणकोणते टर्निंग पॉइंट आले, त्यांना किती त्रास सहन करावा लागला आणि त्यानंतर स्वामींची भक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये कोणता अनुभव आला,
चला तर मग जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी राहणारी अक्कलकोटची. माझे आई वडील देखील अक्कलकोटमध्येच राहायचे, पण माझ्या आई वडील हे स्वामींवर खूप विश्वास होता त्यांचा. खूप भक्ती देखील स्वामींचे करायचे. सकाळ संध्याकाळ स्वामींची भक्ती करायचे, स्वामींचे नामस्मरण करायचे. आणि कसं असतं की शाळेचे दिवस असल्यानंतर प्रत्येकच विद्यार्थी हा ईश्वराच्या भक्तीमध्ये लीन होत नसतो, आणि त्याचप्रमाणे मी देखील तशीच होते. मला देवांवर विश्वास नव्हता. कदाचित काय कोणास ठाऊक, परंतु मी कोणत्याच देवावर विश्वास ठेवत नव्हते. आणि त्यापेक्षाही मोठं म्हणजे ज्या अक्कलकोटमध्ये मी राहत होते त्या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्यावर सुद्धा माझा विश्वास नव्हता. म्हणजेच कोणत्याच देवावरती माझा विश्वास नव्हता. देव असतात, देव प्रचिती देतात, देव चमत्कार करतात, याविषयी कोणताच विश्वास माझ्या मनामध्ये नव्हता. त्यामुळे माझं शिक्षण चाललेलं होतं. माझे आई वडील मात्र स्वामींची भक्ती करायचे. माझे आई माझे वडील मला सतत समजून सांगायचे की बाळा, तू देखील स्वामींची भक्ती कर. स्वामींची भक्ती केलेली कधी सुद्धा वाया जात नाही. कधी कोणत्या वेळी कोणत्या प्रकारे स्वामी तुझ्या मदतीला धावून येतील, कोणतं संकट तुझ्यावर कसं येईल आणि त्यातून तुला स्वामी कसे बाहेर काढतील हे तुला देखील समजणार नाही. परंतु त्या अगोदर तुला स्वामींची भक्ती करणं खूप गरजेचं आहे. आणि बाळा, तू देखील स्वामींची भक्ती कर. आई प्रत्येक वेळी समजून सांगायचे की स्वामींची सेवा कर, स्वामींची भक्ती कर. नाहीच तुला काही जमलं तर स्वामींचं नाव घे, नामस्मरण कर. त्याचबरोबर वडील देखील खूप समजून सांगायचे की ताई, तू देखील अभ्यास करतेस, परंतु त्याचबरोबर नामस्मरण कर, स्वामींचा जप कर. स्वामींना खूप प्रिय आहे तो. आणि पण माझं एकच मत होतं की स्वामी हे असं देव काही सुद्धा नसतात. देव हा एक मनाचा विचार आहे. आणि जिथे आपण विचार करतो की देव आहे, तर मनाला वाटतं की हां देव आहेत, परंतु हे सर्व काही मनाचा खेळ आहे. मांडला तर देव आहे, नाहीतर देवच नाही. आणि तसा जर विचार करायचं म्हटलं तर देवच नाही. या जगामध्ये खूप काही वाईट होत आहे, मग तिथे का बरं देव जात नाही, असा मनामध्ये विचार यायचा. आणि मी आईला समजून सांगायचे का आई, अगं तुम्ही भक्ती करताना हे तुम्हाला बरं वाटतं, तुम्हाला नाव घेतल्यानंतर समाधान वाटतं यासाठी, परंतु देव काही सुद्धा नसतात. देव म्हणजे चमत्कार वगैरे असं काहीच नाही. प्रयत्न केल्यानंतरच फळ मिळतं, असं बिना प्रयत्नाचं फळ मिळत नाही. त्यामुळे देव काहीच नसतो. जर देव असते तर कोणत्याही प्रकारे बिना कष्ट करताच फक्त भक्ती करूनच सर्व काही मिळालं असतं. परंतु देव नाहीत हे मला माहीत आहे, पण तुम्हाला कसं समजून सांगायचं. तुम्ही तर सारखे श्री स्वामी समर्थच करत बसा, मी नाही देवाची भक्ती करणार, अशी मी म्हणायचे आणि टाळाटाळ करून द्यायचे. त्यानंतर असं करत करत माझे आई वडील सतत मला समजूनच सांगायचे, परंतु मी काही त्यांचं ऐकलं नाही. त्यानंतर माझं शिक्षण पूर्ण झालं 10वी पर्यंत. आणि त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी मला बाहेरच्या शहरामध्ये जायचं होतं. आणि तेव्हा मग माझं 11वीला ॲडमिशन देखील झालं. आणि त्यानंतर मी बाहेर आल्यानंतर बाहेर शहरामध्ये नवीन जीवन, नवीन लोक, सर्व काही नवीनच होतं. कारण जी लहानपणापासून मी पाहत आलेले होते त्यापेक्षाही खूप वेगळं जीवन होतं. तिथे आम्ही बाहेर हॉस्टेलमध्ये राहायचो. कोणाचंही बंधन नाही, कोण शिकवायला नाही, कोण सांगायला नाही. जे काही हवं आहे ते मनासारखं जीवन जगायचं. म्हणजे आझादपंची झालो होतो, स्वतंत्र पूर्ण मिळालेलं होतं. जेवढे हवे तेवढे पैसे आई वडील घरून पाठवायचे. त्यामुळे कशाचंच टेन्शन नव्हतं, कोणत्याही प्रकारे अडचण वाटत नव्हती, काही सुद्धा नव्हती. सर्व काही व्यवस्थित होतं. आणि त्यानंतर असं करत करत माझं शिक्षण देखील चाललेलं होतं. शिक्षणामध्ये रुची होतीच, अभ्यास देखील करायचे, परंतु वय बदलत होतं. आणि त्यामध्येच एक असं झालं की म्हणजे मी जिथं शिकत होते माझ्या वर्गामधलाच एक मुलगा माझा मित्र झाला. आणि त्यानंतर हळूहळू आमच्या दोघांचं खूपच विचार वगैरे पटायला सुरुवात झाली. आणि त्यानंतर मित्र माझा खूपच स्पेशल मित्र बनू लागला. आणि त्यानंतर तो एक मित्राचं रूपांतर, एक मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झाले. आणि हळूहळू आम्ही दोघांनीही एकमेकांना सांगून टाकलं की तू मला आवडतोस. त्याने देखील सांगितलं की तू मला आवडतोस. आणि त्यानंतर प्रेमामध्ये हे नातं बदलल्यानंतर आमचं रिलेशनशिप पुढे तसंच चालू राहिलं. पण काही दिवस निघून गेल्यानंतर आणि एके दिवशी असं अचानकच माझ्या वडिलांना माझ्या त्या
मित्राबद्दल घरी समजलं आणि माझं रिलेशनशिप चालू आहे त्याबद्दल देखील घरी समजलं, तर त्यावेळेस वडिलांना भयंकर राग आला आणि त्यानंतर वडिलांनी देखील म्हणजे खूप ओरडा केला, की मला म्हणाले की तू खूप चुकली आहेस, असं नाही वागायला पाहिजे होतं. आणि त्यामुळे मला म्हणाले की आता इथून पुढे तुझं शिक्षण बंद. तर आता शिक्षण बंद म्हटल्यानंतर वडिलांनी मला घरी आणलं आणि घरी ठेवलं. अजिबात सुद्धा घरातून बाहेर निघायचं नाही ही सक्त ताकीद दिली. पण आता करायचं काय? आम्ही दोघे जण बोलू शकत नव्हतो ना भेटू शकत नव्हतो. त्यामुळे खूपच वाईट अवस्था दोघांचीही झालेली होती. तिकडे त्याला देखील खूप त्रास होत होता, इकडे मला देखील खूप त्रास होत होता आणि दिवस दिवस जाता जात नव्हते. खूप वाईट वाटत होतं, खूप भयंकर त्रास होत होता आणि एवढ्या दिवसाची सवय लागलेली होती. पण आता अचानकच वडिलांनी मला घरून बाहेर निघणं बंद केलं होतं. त्यामुळे आता काही करून दोघांना भेटायचं होतं हा मनामध्ये विचार केला. तर त्यानंतर गपचिपच रात्रीचा आईचा मोबाईल घेतला, त्याच्यावरून फोन वगैरे झाला आणि मग म्हटलं की आता काही झालं तरी आपण दोघांनी पळून जाऊन लग्न करायचं. तर त्यानंतर वडिलांनी तर अगोदरच समजून सांगितलं होतं की बाळा असं करू नकोस, तो मुलगा इतर कास्टमधला आहे, दोघांचीही अदर कास्ट होती, त्यामुळे असं काही केलंस तर तू बघ, तू ना पुन्हा मी या घरामध्ये तुला घेणार नाही आणि तुझं आणि माझं नातं संपलं. तू असं चुकीचं पाऊल उचलायचं नाही आणि तुला या घराचे पुन्हा दरवाजे कधीच उघडणार नाही, तू आमच्यासाठी मेली, असं म्हणजे वडिलांनी खूपच रागामध्ये हे सर्व काही समजून सांगितलेलं होतं. परंतु त्यावेळेसचं वेडच जीवन होतं. मग काहीही सांगितलं समजून, परंतु काहीच लक्षात राहिलं नाही. फक्त एवढंच मनामध्ये होतं की मला फक्त भेटायचं आहे आणि आम्हा दोघांना एकत्र आयुष्य घालवायचं आहे. तो देखील माझ्याच वर्गातला होता आणि त्यामुळे खूप काही म्हणजे खूपच विचित्र असं सर्व काही होत होतं. त्यानंतर आम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न देखील केलं. तो देखील माझ्या वर्गातला, मी देखील. आम्हा दोघाला पैसे कमवण्याचा कोणताच जरिया नव्हता, कोठूनही पैसे येत नव्हते. परंतु नशीब एवढं मात्र चांगलं होतं की त्या मुलाचे जे आई वडील होते त्यांनी मला स्वीकारलेलं होतं. मग घरामध्ये जो काही खर्च लागणार होता आमच्या दोघांसाठी ते त्या मुलाचे आई वडील देत होते. म्हणजे आता ते माझा नवरा झाला तर त्या नवऱ्याचे आई वडील म्हणजे सासू सासरे घरातील सर्व काही खर्च भागवत होते. पण माझ्या नवऱ्याला मी सांगितलं की तू मिस्टरांना सांगितलं की तुम्ही काही करा, परंतु पैसे काहीतरी आपल्याला 4 पैसे येतील यासाठी नोकरी ही करायलाच हवी. तर तो नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत होता, परंतु जॉब काही लागत नव्हता आणि शिक्षण देखील नव्हतं. त्यामुळे जॉब खूपच कमी पैशाचा लागत होता. त्यामुळे घरामध्ये वादावाद व्हायला सुरुवात झाली. पैसे नसल्यामुळे आता प्रत्येक गोष्ट आई वडिलांना मागणार तर कसं? दोघांचंही वय लहान होतं, लग्न तर करून मोकळे झालो होतो, परंतु आता पुढचं जीवन हे पैशाशिवाय चालत नव्हतं. दोघांच्या आवडीनिवडी होत्या आणि त्याचबरोबर नवीन नवीन लग्न झालेलं होतं. पण काय करायचं? जे काही होतं ते सासू सासरेच घरामध्ये घर खर्च भागवत होते. नोकरीविषयी जर विचार करायचा म्हटलं तर कोठेच नोकरी मिळत नव्हती. शिक्षण खूप कमी असल्यामुळे आमच्या दोघांचा खर्च भागेल एवढा सुद्धा पगार म्हणजे तेवढ्या पैशाची सुद्धा नोकरी लागत नव्हती आणि त्यामुळे आमच्या दोघांची भांडणं पहिला उशीर लागला नाही आणि त्याचबरोबर त्यांची कास्ट वेगळी असल्यामुळे त्याचं वागणं देखील खूपच वेगळं होतं आणि माझं वागणं देखील खूप वेगळं होतं. त्यामुळे म्हणजे त्यांनी मला समजून घेतलं नाही आणि मी देखील समजून घेण्याच्या विचाराच्या पलीकडे होते, कारण पैसा घरामध्ये एकही रुपया येत नव्हता. नोकरी कमी पैशाची लागत होती आणि त्यामुळे काहीच भागत नव्हतं. सर्व काही जागीच थांबलं होतं. वादावाद देखील भरपूर, खूप विचित्र विचित्र भांडणं व्हायची आणि एवढं भांडणं शेवटच्या टोकापर्यंत जायची आणि त्यामुळे मग एवढं म्हणजे त्रास व्हायला लागला की एक वेळेस असा विचार केला की आता आपण आत्महत्या केलेलीच बरी होईल, आपण जीव दिलेलाच बरा होईल. कारण आता जायचं कुठं? आई वडील नको म्हणाले होते तरी देखील आपण त्यांचं ऐकलं नाही. आपण मनानेच अदर कास्ट मधल्या मुलाबरोबर लग्न केलं. आता वडिलांकडे तर कोणत्या तोंडाने जायचं आणि वडिलांना देखील आता खूपच नावे लोक ठेवत असतील, त्यांना देखील खूप त्रास होत असेल, मग आपण तिथे काय म्हणून जायचं? त्याचबरोबर वडिलांनी अगोदरच समजून सांगितलं होतं की
तुझ्यासाठी आमच्या घराचे दरवाजे कायमचे बंद होतील, तू आमच्यासाठी मेली, आम्ही असे समजू. म्हणजे वडिलांनी देखील रागाच्या भरामध्ये खूप काही बोललेले होते आणि त्याचबरोबर चुकीचं पाऊल उचलल्यामुळे कोणत्याही प्रकारचा मार्ग शिल्लक राहिलेला नव्हता. आता करून तर काय करायचं, त्यानंतर खूप विचार केला परंतु नातं काही टिकायचं दिसेना, कारण भांडणं व्हायला लागली. तो जो नवरा होता माझा त्याने तर अजिबात सुद्धा समजून घेणं म्हणजे त्यांना बरंच म्हणजे कोणतीच गोष्ट समजून घेता येत नव्हते. प्रत्येक जी काही गोष्ट होईल ते माझ्यावर ढकलायचे आणि तुझ्यामुळेच असं झालं प्रत्येक वेळी असे म्हणायचे आणि विचार सोडून द्यायचे. तर त्यानंतर मग म्हटलं की चला आपण स्वतःचा जीव घालवण्यापेक्षा या नात्यातून वेगळं झालेलंच बरं पडेल. त्यानंतर मग म्हटलं की त्या मुलाला देखील समजून सांगितलं की आता आपण दोघं एकत्र राहणं अशक्य आहे, तुला देखील त्रास होत आहे, त्याचबरोबर मला देखील त्रास होत आहे आणि मी शेवटचा निर्णय घेऊन पुन्हा तुमचं आयुष्यामध्ये देखील बर्बादी होईल, कारण मी जर माझ्या जीवाचं बरं वाईट केलं तर सर्व काही तुमच्यावरच, तुमच्या कुटुंबावरती सर्व येईल, त्यामुळे मी वेगळं होणंच मला योग्य वाटतं. तर त्यावेळेस मग मी ठरवल्याप्रमाणे त्या मुलापासून मी वेगळी झाले आणि मग आता वेगळी झाल्यानंतर मला राहण्याची, खाण्याची सर्व काही सोय मला एकटीलाच करावी लागणार होती. तर मग म्हटलं की आता काहीतरी जॉब शोधायला हवा, परंतु त्या अगोदर राहण्याची सोय करणं हे खूप गरजेचं होतं. तर त्यावेळेस मग माझ्या वडिलांनी मला 1 तोळ्याची चेन मला म्हणजे केलेली होती आणि ती माझ्या गळ्यात होती. मग जशी मी घरून आले तेव्हापासून मी माझ्या गळ्यातून ती चेन काढलेली नव्हती, ती माझ्या गळ्यामध्येच होती. मग म्हटलं की आता आपल्याला राहण्यासाठी काहीतरी सोय करावी लागेल आणि त्यासाठीच मग मी माझ्या गळ्यामध्ये असलेली चेन सर्वात अगोदर मोडली आणि त्याचे जेवढे पैसे येतील त्याने मला राहण्यासाठी एक रूम भाड्याने घेतली आणि तिथे मी सर्वात प्रथम राहायला गेले. तिथे गेल्यानंतर आता म्हटलं की रूम तर मिळालेले आहे, भाडं भरलेलं आहे, आता एक महिना टेन्शन नाही, परंतु आता काहीतरी 4 पैसे कमावण्यासाठी, स्वतःला जगवण्यासाठी काहीतरी काम शोधणं हे खूपच गरजेचं होतं. तर त्यानंतर मग खूप ठिकाणी काम शोधत होते, म्हणजे 2-4 दिवस तर असंच गेलं, प्रत्येक ठिकाणी काम शोधत होते. पण शिक्षण खूप कमी असल्यामुळे काम मिळणं खूपच मुश्किल होतं, कोणत्याही प्रकारे काम मिळेनासं झालं. तर त्यानंतर मग दुकानामध्ये म्हणजे कुठेही काम शोधत होते. त्यानंतर एक कपड्याचं दुकान होतं आणि त्या कपड्याच्या दुकानामध्ये कपड्यांच्या घड्या करण्यासाठी मला 11 ते 5 एवढ्या टाईमचं म्हणजे सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जॉब करावा लागणार होता आणि त्यासाठी मला 2000 रुपये महिन्याला सॅलरी मिळणार होती. मग म्हटलं की चला कमीत कमी या ठिकाणी तरी जॉब मिळाला, कारण प्रत्येक ठिकाणी मला 1000 रुपयेच ऑफर करत होते किंवा 1500 रुपये, परंतु 2000 रुपये महिन्याला म्हटलं चला आपलं महिन्याचा खर्च तरी बघू कसं होत आहे, काहीतरी जॉब करणं खूप गरजेचं होतं. तर त्यानंतर मग मी त्या कपड्याच्या दुकानामध्ये कपड्यांच्या घड्या करण्यासाठी जाऊ लागले. सकाळी 11 वाजता जायचे आणि संध्याकाळी 5 वाजता यायचे. घरी आल्यानंतर पुन्हा घरातील स्वच्छता वगैरे करायचे आणि स्वयंपाक वगैरे बनवायचे. तर त्यानंतर मी ज्या दुकानामध्ये काम करायला जात होते तर त्या दुकानामध्ये अजून काही स्त्रिया होत्या, मुली होत्या, तर काही मुलं देखील होती, तिथे जॉब करत होती. पण हळूहळू तिथे मी जॉब करत होते, परंतु माझं त्या पैशामध्ये काहीच भागेनासं झालं, कारण जे घर भाडं होतं ते शहरामध्ये राहायचं म्हटल्यानंतर घर भाडं देखील खूप भरावं लागत होतं आणि मला 2000 रुपयामध्ये माझा स्वतःचा खर्च भागवायचा की घर भाडं भागवायचं, त्यामुळे खूपच अडचणी होऊ लागल्या. आणि त्यामुळे मग माझे जिथे मी कपड्याच्या दुकानामध्ये काम करत होते तर तेथील काही स्त्रियांनी मला सांगितलं की तू असं कर की सकाळी 11 वाजता इथे येतेस तर सकाळचं तू कोणाच्या तरी घरामध्ये कपडे धुणे भांडी म्हणजे असा जॉब कर, त्याने देखील तुला काहीतरी मदत होईल आणि तुझे 4 पैसे देखील तुला येतील. तर त्यानंतर त्यांनी तसं सांगितल्यानंतर म्हटलं की चला ठीक आहे, मला ते पटलं. मग मी देखील काही ठिकाणी घर कामासाठी विचारायला गेले. म्हटलं की घर काम करायचं म्हणजे आहे का तिथे, तर मला 2 ठिकाणी तर घरकाम करायचं काम मिळालं. तर त्या म्हणजे जेव्हा मी सुरुवातीला 2 ठिकाणी जायचे पण मला तिथे खूपच अडचण व्हायला लागली, कारण मला सकाळचं आवरून त्यांच्या घरची कपडे भांडी करून येईपर्यंत दुसऱ्या ताईंचा
म्हणजे त्या म्हणायच्या की खूप उशीर होत आहे, तर तुला एकाच ठिकाणचं काम होत असेल तर तू कर. त्यानंतर मला घरचं देखील माझं करावं लागत होतं. तर त्यानंतर मग मी एकाच ठिकाणचं, ज्या ताई मला चांगल्या पैसे देत होत्या आणि त्या ताई देखील खूप समंजस होत्या, तर त्या ताईंच्या घरी मग मी जॉब करायला लागले. सकाळचं लवकर उठून माझा डबा वगैरे बनवायचे, त्यानंतर ताईंच्या घरी जायचे आणि तिथे कपडे भांडी, त्यांचे घरामध्ये खूप लोक होती, त्यामुळे त्यांचा काम हे भरपूर होतं. आणि त्यानंतर तेथून झालं की मी 11 वाजता कपड्याच्या दुकानामध्ये घड्या करण्यासाठी 5 वाजता जायचे आणि त्यानंतर दुसऱ्या ताईंच्या घरी मी संध्याकाळी भांडी वगैरे स्वच्छ करायला संध्याकाळी जायची. तर अशा प्रकारे माझा जॉब चालू झाला आणि असं करत करतच काही दिवस निघून गेले. पण ज्या ताईंच्या घरी मी सकाळची कपडे आणि भांडी करायला जायची, तर त्या ताईंचा स्वभाव खूप चांगला होता. त्याचबरोबर त्या ताई या स्वामींची भक्ती करत होत्या. त्यांना ना म्हणजे स्वामींवर खूप विश्वास होता. कधी कधी ना मी जेव्हा कपडे वगैरे भांडी करायचे, घर वगैरे स्वच्छ करायचे ना, तर तेव्हा ना ते त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार सांगायचे. मग असं म्हणजे मला स्वामींनी असं केलं तसं केलं. त्याचबरोबर माझे आणि त्या ताईंचे विचार खूप जुळायला लागले. मी माझ्या आयुष्यामध्ये जे काही झालेलं होतं पूर्वी, तर मी ते ताईंना सांगायचे. माझा भूतकाळ सर्व काही त्या ताईंना सांगितलेलं होतं. त्यामुळे त्या ताई त्यांच्या आयुष्यामध्ये ना खूप काही सांगायच्या की मला स्वामींनी हा चमत्कार दिला किंवा माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी हा अनुभव दिला. हे देखील त्या ताई खूप छान सांगायच्या, समजून सांगायच्या. आणि त्याचबरोबर त्यांना मी अक्कलकोटचे आहे हे समजल्यानंतर त्यांना खूपच आनंद झाला, की त्या म्हणाल्या की कदाचित तुझ्या मनामध्ये स्वामींचा विश्वास नाही आणि मला स्वामींवर खूप विश्वास आहे, त्यामुळेच कदाचित तू माझ्या घरी आली की काय कोणास ठाऊक. परंतु मला ना त्यांना माझा स्वभाव खूप आवडायचा. तर त्या हळूहळू अशा मला म्हणायला लागल्या की तू अक्कलकोटचे असून सुद्धा तू स्वामींची भक्ती करत नाही, तर तू असं कर ना, स्वामींची सेवा करायला थोडी थोडी सुरुवात कर, कमीत कमी तू नामस्मरण तर करायला सुरुवात कर. परंतु मी त्यांना ते सतत म्हणायचे की नाही, स्वामींचं म्हणजे कसं असतं की आपल्या मनावर एक मनाचा विचार आहे, स्वामी म्हणजे देवबिव काही नसतात. म्हणजे मी असं सांगायचे, तर त्या म्हणायचे अगं असं नसतं, देव हे आहेत, ईश्वर आहेत, तुला हा अनुभव नक्कीच येईल तू जर भक्ती करायला लागले तर. त्यानंतर त्या ताईंनी हळूहळू म्हणजे त्यांच्या मध्ये जे कशा त्या स्वामींच्या सेवेमध्ये आल्या हे देखील त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी मला सांगितलं की तू फक्त एक काम आहे, जसं तू इथे येऊन काम करते, तर त्या प्रकारेच एक काम म्हणून थोडा वेळ स्वामींच्या नामस्मरणाला दे, एक वेळ शांत बस आणि स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात कर. हे फक्त एक काम आहे आणि काम आहे म्हणूनच हे काम कर, जसं तू हे सर्व कामे करतेस त्या पद्धतीनेच एक काम कर. तर त्या ताईंनी मला समजून सांगितल्यानंतर मला देखील कुठे ना कुठेतरी थोडंसं पटलं, तिचे विचार माझ्या मनामध्ये रुजले आणि मग मी स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात केली. आणि त्याचबरोबर मी कपड्याच्या दुकानामध्ये देखील जायचे, संध्याकाळी स्वामींचं थोड्या वेळ नामस्मरण करायचे. हळूहळू पुन्हा स्वामींच्या नामस्मरणामध्ये माझी एवढी भक्ती वाढत, म्हणजे मला विश्वास आपोआपच, म्हणजे एक काम म्हणत म्हणत मी कधी स्वामींच्या भक्तीमध्ये हरवून गेले माझी मला समजलं नाही. आणि त्यानंतर मग मी स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली. हळूहळू मग स्वामींची सेवा अजून वाढवायला सुरुवात केली. म्हणजे मला मनाला खूप समाधान वाटू लागलं आणि खूप आनंद देखील होऊ लागला स्वामींच्या भक्तीमध्ये. तर असं करत करत मी 3-4 वर्ष निघून गेली, स्वामींची भक्ती करत होते. आणि एके वेळेस असं झालं की मी ज्या कपड्याच्या दुकानामध्ये कपडे घडी करण्याचं काम करत होते, तर तिथे खूप स्त्रिया आल्या गेल्या देखील, पण मीच अशी होती की खूप वर्ष तेथेच काम करत होती. तर एक वेळेस असं झालं की जे मालक होते, ज्या कपड्याच्या दुकानाचे मालक होते, तर त्यांना दुबईला काही कामानिमित्त जायचं होतं. तर त्यावेळेस मग खूप दिवसाची मीच होते आणि मी जेव्हापासून होते तिथे काम करायला, तेव्हापासून कोणत्याही प्रकारे माझी चूक त्यांना आढळलेली नव्हती. त्यामुळे त्यांनी सांगितलं की तू माझ्या दुकानाचा कारभार मी परत येईपर्यंत तू चालव आणि तोपर्यंत तूच या दुकानाचं सर्व काही व्यवस्थित वगैरे तू ठेवायचं आहे. सर्व काळजी जसं मी काळजी घेत होतो त्या पद्धतीनेच तू काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण जिम्मेदारी माझ्यावर सोपवली आणि मालक दुबईला त्यांच्या कामासाठी निघून गेले. काही 10-12 दिवसाचं त्यांचं काम होतं, तर तेवढ्या दिवस संपूर्ण दुकानाची जिम्मेदारी माझ्यावरती होती आणि मला ते तेवढ्याच इमानदारीने पार पाडायची होती. तर त्यानंतर ते निघून गेल्यानंतर मला खूप काम वाढलं होतं, प्रेशर वाढला होता. कपडे व्यवस्थित लावणं, म्हणजे कोणता कपडा विकला गेला आहे त्याची नोंद करणं, किती रुपयाला विकला गेला आहे नोंद करणं, रोजची कमाई किती,
सर्व काही मला लिहून ठेवावं लागत होतं. त्याचबरोबर किती कपडे विकले गेले, कोणत्या व्हरायटीचे किती विकले गेले, अशी प्रत्येक गोष्ट मला लिहून ठेवावी लागत होती. त्यामुळे मला खूपच प्रेशर आलं होतं. त्याचबरोबर जे काही लोकं होती त्यांची हजेरी, गैरहजेरी, म्हणजे प्रत्येक गोष्ट माझ्यावरती आलेली होती आणि मी ती काम जास्त असल्यामुळे मी लवकर दुकानामध्ये येऊ लागले आणि त्यानंतर तिथे मी काम करू लागले होते. तर 10-12 दिवस झाल्यानंतर मालक जेव्हा घरी म्हणजे परत दुकानामध्ये आले, तर त्यांना प्रत्येक हिशोब ना हिशोब मी त्यांना सांगितला आणि सांगितल्यानंतर ते ना म्हणजे खूपच खुश झाले. म्हणाले की संपूर्ण एवढं मोठं दुकान, जे लाखो रुपयांचं यामध्ये पैसे आहेत, परंतु तो 1 रुपयाचा सुद्धा म्हणजे तुझ्या मनामध्ये असं वाईट गोष्ट आली नाही की आपण काही मालक नाहीत म्हटल्यानंतर तू काही करू शकत होते, परंतु तू असं केलं नाही आणि मी तुझ्यावरती खूप खुश झालेलो आहे. तर असं म्हणाले आणि त्यानंतर मग त्यांनी पुन्हा दुकानाचं कामकाज चालू केलं आणि त्यांनी मला बक्षीस देखील दिलं. 1000 रुपये त्यांनी मला एक्स्ट्रा बक्षीस दिलं. तर त्यानंतर ते म्हणाले की खरोखरच तुझ्यासारखी इमानदार मुलगी मी कधीसुद्धा पाहिली नाही. आणि असं म्हणून मग ते पुन्हा काही दिवस निघून गेले आणि त्यानंतर त्यांचं म्हणजे काय झालं, पण ते मला अचानकच असे म्हणाले की तू या दुकानाची जिम्मेदारी 13-14 दिवस तर तू खूप चांगल्या प्रकारे पार पाडली, पण जर समजा या संपूर्ण दुकानाची जिम्मेदारी तुझ्यावरच दिली तर तू इमानदारीने पार पाडशील का? तर मी म्हटलं हो, का नाही पाडणार. तर तेव्हा ना ते एकदम एवढे खुश झाले की ते म्हणाले की मी तुला यासाठी विचारतो आहे की माझा जो कारोबार आहे तो आता मी दुबईमध्ये सेटल होणार आहे आणि तिथेच राहणार आहे आणि मी तिथेच माझा कारभार मोठ्या उद्योगाने करणार आहे. तर आता हे जे दुकान आहे ते मी विकणार आहे, परंतु मला या दुकानासाठी एक इमानदार आणि तेवढाच प्रामाणिक एक व्यक्ती हवा होता आणि मी त्या व्यक्तीला हे दुकान विकणार आहे. पण मला असा कोणीही सापडेनासा झाला, परंतु तुझ्यामध्ये मला हे सर्व काही दिसत आहे. तर मी असं ठरवलेलं आहे की हे जे दुकानामध्ये जेवढा पैसा आहे, जेवढे कपडे आहेत, तर एवढ्या दुकानामध्ये जेवढ्या कपड्यांना मी पैसे गुंतवलेले आहेत, तर एवढ्या दुकानाची जी किंमत होईल, ज्या कपड्यांची किंमत होईल, तर तू मला हळूहळू करून दे आणि हे संपूर्ण दुकान मी तुझ्या नावावरती करेन. जेव्हा तुझे पैसे फिटले, जेव्हा तू मला सर्व पैसे देशील, तेव्हा मी हे दुकान तुझ्या नावावरती करतो. तर आता ही जे दुकान आहे ते तुझ्या हातामध्ये देतो आणि मी आता दुबईला माझा कारोबार नव्याने सुरुवात करणार आहे. तर त्यामुळे हे संपूर्ण दुकानाची मालकीण आता तू होणार आहे. तर इथून पुढे कोणत्याही प्रकारे मला हिशोब देण्याची गरज नाही, काही सुद्धा नाही. फक्त मला जोपर्यंत दुकान पूर्णपणे नील होत नाही, जोपर्यंत पैसे मला तू पूर्ण देत नाही, तोपर्यंत दुकान तू एकटीनं चालवायचं आणि त्यानंतर जेव्हा पैसे माझे पूर्ण होतील तर तेव्हा मी हे दुकान तुला देऊन टाकणार आहे. आणि आता या दुकानाची मालकीण तू आहे. जेव्हा मालकाने हे सर्व काही सांगितलं तेव्हा ना म्हणजे एकदम पायाखालची जमीनच सरकून गेली. म्हटलं की खरोखरच स्वामींची लीला एवढी मोठी असेल, मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. अगदी 2000 रुपयाची नोकरी करणाऱ्या मुलीला लाखो रुपयांचं दुकानाची मालकीण होत असेल, तर ही काही साधी गोष्ट नाही. आणि त्यानंतर मग ते मालक तिथून निघून गेले आणि मी त्या दुकानाचा संपूर्ण कारभार पाहू लागले. प्रत्येक गोष्ट म्हणजे मी महिन्याच्या महिन्याला त्यांचा जो हप्ता ठरलेला होता त्या पद्धतीने मी त्यांचे पैसे म्हणजे देऊ लागले आणि हळूहळू त्यांचे पैसे निम्म्याच्या पुढे पर्यंत मी त्यांना देऊन टाकलेले होते आणि आता अर्धे पैसे शिल्लक राहिलेले होते. तर असंच म्हणजे आता माझ्याजवळ तर सर्व काही आलेलं होतं, पैसा होता, धन दौलत होते, सर्व काही माझ्याजवळ होतं, पण नव्हतं ते फक्त आई वडील नव्हते. तर त्यावेळेस ना म्हणजे कसं होतं की कोणतीच गोष्ट नाही, आई वडिलांची कशी अवस्था होती हे देखील माहीत नव्हतं. कारण जेव्हा मी तेथून पळून आले होते तर तेव्हापासून त्यांच्याविषयी एक शब्दसुद्धा मला ऐकायला भेटलेला नव्हता किंवा ते कसे आहे, त्यांचं काय झालं याबद्दल काही सुद्धा माहीत नव्हतं. तर त्यावेळेस ना मला फक्त आई वडिलांना भेटायची इच्छा माझ्या मनामध्ये होती, परंतु आता जायचं कसं, वडिलांचे ते शब्द कानी सतत पडत होते. तर एक वेळेस असं झालं की त्या एके दिवशी माझ्या दुकानामध्ये जो कपड्यांचा माल येणार होता तर तो अक्कलकोटवरून येणार होता आणि तेव्हा जो माझ्या दुकानामध्ये एक गाडी आली तर कपडे
कपडे देण्यासाठी, तर ती गाडीचा जो ड्रायव्हर होता तो आमच्या घराच्या शेजारचाच होता. तर मी त्यांना ओळखलेलं होतं, परंतु मी नको म्हणजे मी त्यांच्याशी बोलली नाही, परंतु त्यांनी मला ओळखलं आणि कदाचित मला असं वाटतं की त्यांनी जेव्हा माझ्या दुकानामध्ये सर्व माल लोड केला आणि त्यानंतर ते अक्कलकोटला गेल्यानंतर त्यांनी आई वडिलांना सर्व काही सांगितलं असावं. तर त्यानंतर माझे आई वडील दुकानामध्ये आले आणि आल्यानंतर जेव्हा मी माझ्या आई वडिलांना पाहिलं त्यावेळेस मला माझा हुंदका आवरला नाही. तर तेव्हा ना मी पळतच गेले आणि आईच्या गळ्यात पडून खूप रडले. आईला म्हणजे म्हटलं की माझं खूप चुकलेलं आहे, मला क्षमा करा. तर तेव्हा आई आणि वडील दोघेही खूप रडत होते. तर वडील म्हणाले की अगं बेडे, तुझ्यासाठी कधी दरवाजे बंद होतील का? एवढ्या दिवस एवढी वर्ष तू एकटी राहिली, संघर्ष करत राहिलीस, पण तू एकदा तरी माझा दरवाजा वाजवायचा होता. आई वडिलांचे दरवाजे कधीसुद्धा आपल्या मुलांसाठी बंद नसतात. प्रत्येक वेळी ते वाट पाहत असतात की आपलं पाखरू घरी कधी येईल. तर अशा प्रकारे वडील देखील रडले, आई देखील रडले, खूप रडले, सर्वजण खूप रडले. आम्ही म्हणजे एवढं वाईट वाटत होतं. तर त्यानंतर मग मी पुन्हा आई वडील देखील माझ्या जवळ आले आणि आम्ही सर्वजण म्हणजे सर्व काही व्यवस्थित झालं. काही वर्ष निघून गेल्यानंतर माझं जे दुकान होतं ते माझ्या स्वतःच्या नावावरती देखील झालं आणि त्या मालकांनी जसं मला सांगितलेलं होतं त्या पद्धतीनेच त्यांनी दुकान माझ्या नावावरती केलं. त्यांचे पैसे पूर्ण त्यांना मिळाले आणि सर्व काही व्यवस्थित झालं. तर त्यानंतर वडील म्हणाले की आता सर्व काही चांगलं झालेलं आहे, तर आता आपण तुझ्या लग्नाचं पाहूया. तर वडील असे म्हणतात की जे काही तुझ्या भूतकाळामध्ये झालेलं होतं की तुझी चूक काय असेल तर ते आपण सांगूया आणि अशाच ठिकाणी लग्न जमवूया तुझं, की त्यांना सर्व काही सांगून हे ज्या लोकांना हे स्वीकार असेल तर त्याच मुलाशी तुझं लग्न करूया. तर वडिलांनी हे सांगितलं, परंतु मला माझ्या स्वामींवर पूर्ण विश्वास आहे की माझ्या आयुष्यामध्ये जे काही करतील ते स्वामी पूर्णपणे व्यवस्थितच करतील, कारण माझ्या स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्या स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. माझी जी चूक झाली ती मी पूर्वी चूक अशी करायला नको होते, परंतु माझ्याकडून चुकलं, पण त्या चुकीच्या बदल्यात मला स्वामींनी खूप काही दिलेलं आहे. माझी चूक सुधारली. त्याचबरोबर स्वामींनी एवढं दिलं की मी माझ्या स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की स्वामी माझ्या आयुष्यामध्ये एवढा मोठा चमत्कार करतील. अक्षरशः म्हणजे काहीच नव्हतं, शून्यातून मी वर आले आणि 2000च्या नोकरीवरती अक्षरशः लाखो रुपयांची मालकीण झाली. मी कोट्यावधी रुपयांच्या त्या कपड्याच्या दुकानाची मालकीण झाली. मी कितीतरी पैसे महिन्याला म्हणजे कमवू शकत होते. जिथे महिन्याला 2000 रुपये कमवत होते तिथे संपूर्ण फॅक्टरीची मालकीणच झाल्यागत मी झाली. तर ते सर्व काही स्वामींच्या कृपेने झाले. संपूर्ण दुकानाची मालकीण झाली. ही काही साधीसुधी गोष्ट नाही आणि खरोखरच मी तुम्हा सर्वांना मनापासून सांगू इच्छिते की इथून पुढे देखील जे काही माझ्या आयुष्यामध्ये होणार आहे ते स्वामींच्या कृपेने सर्व काही व्यवस्थितच होणार आहे. कारण मी चुकले आणि मी चुकल्यानंतर त्या चुकीतून जेव्हा मी स्वामींचे चरण पकडले ना, तर तेव्हा स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये खूप सर्व काही व्यवस्थित केलं आणि म्हणजे माझ्या नशिबात नव्हतं ते सुद्धा मला स्वामींनी देऊन टाकलं. यापेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखर हा माझा अनुभव होता. सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर मित्र आणि मैत्रिणींनो, पाहिलं का, या ताईंचा अनुभव खरोखरच खूपच सुंदर होता आणि स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर कोणताच भक्त निराश होत नाही. भलेही थोडा वेळ लागेल, काही वेळ स्वामींना द्यायचा असतो, कारण आपली भक्ती आणि भक्तीचा मार्ग हा काही एवढा सोपा नसतो आणि प्रत्येक वेळी ना स्वामींच्या भक्तीमध्ये येणं खूप सोपं आहे, परंतु स्वामींच्या भक्तीमध्ये टिकून राहणं ही काही साधी गोष्ट नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, आणि स्वामींच्या भक्तीमध्ये टिकून राहण्यासाठीच भाग्य असावं लागतं. स्वामींच्या भक्तीमध्ये कोणीही येऊ शकतो, परंतु टिकून राहणं ही तेवढीच अवघड गोष्ट आहे. त्यामुळे त्या भक्तांना जमते, ज्या भक्तांना जमते ना तोच भक्त स्वामींच्या जवळ पोहोचलेला असतो आणि स्वामींनी त्याची निवड केलेली असते भक्ती करण्यासाठी. तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते. या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे.
तुमचा अनुभव ऐकून जो कोणी भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येईल तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे। त्याचबरोबर तुम्ही एक अनुभव शेअर केला तर तुम्हाला स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देणार आहेत। आणि आपल्या चॅनलचं एकच ध्येय आहे, भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत। प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे। त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे। तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे। पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर। तोपर्यंत तुम्ही नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा, श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।